नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे, उभ्या भारता भूषण वाटे असे आमचे पुणे। पण अशा या पुण्यामध्ये भोंदू बाबा, भोंदूगिरी, अंधश्रद्धा एका प्रमाणाच्या बाहेर वाढत चाललेली आहे। म्हणजे आत्ताच आपण जे प्रकरण पाहिलं की अशोक खरात भोंदू बाबा, त्यांनी किती लोकांना लुबाडलं, त्यांनी काय काय उलटे सुलटे कामं केली, काय काय गोष्टी केले, किती राजकारणींनी त्यांचा उदो केला। म्हणजे एका पक्षाची महिला आयोगाचे अध्यक्ष चाकणकर बाई, तिने पण त्याचे पाय धुतले, असे पदरांनी ते पाय पुसले आणि त्याच्या आशीर्वादाने मोठी झाली असं ती सगळ्यांना सांगत असे। सुशिक्षित बाई, महिला आयोगाचे अध्यक्ष, आणि आता तर हा नवीन जो पुण्यामध्ये बाबा आलाय भोंदू बाबा, काय म्हणतात त्याला, पप्पा महाराज। कोणतरी त्याला पप्पा म्हणलं, त्याचा पप्पा महाराज झाला। तो 1-1 ग्रॅमचं ते सोनं, असे गळाभर सोनं, हातात सोनं, एवढ्या मोठ्या मोठ्या अंगठ्या। आणि आता एक व्हिडिओ पाहिला तर एक बाई त्याच्या मांडीवर बसलेली, ते मांडीवर बसलेलं, तर ते गुरु बनवण्यासाठी तो पडदा टाकला डोक्यावर, ती मांडीवर बसून तो पडद्यातनं काहीतरी तिच्या कानात सांगतोय। किती घाण! म्हणजे एका रील मध्ये एका व्हिडिओमध्ये एक बाई मांडीवर बसलेली दाखवतात, म्हणजे अजून पडद्यामागं काय होत असेल? अशोक खरात सारखीच प्रकरणं होत असतील ना, महिलांचं शोषणच होत असेल ना, आर्थिक गुन्हे पण होत असतील ना, त्याच्यात ना धमक्या होत असतील, ब्लॅकमेलिंग होत असतील, रील बनत असतील, काय काय होत असेल? अजून किती बळी पडणार आपण ह्या अंधश्रद्धेला? दुसरी एक बाई आली, विधातेबाई नावाची बाई, ती दवाखान्यात जाते, लोकांना फक्त टिळा लावून बरं करते। अगं विधातेबाई, मला एक सांग, तुझ्या जर कुंकवामध्ये, तुझ्या जर त्या ताकदीमध्ये असेल, ती बोटाने तुझी कुंकू लावते आणि तो पेशंट बरा होता, काहीतरी मंत्र म्हणते आणि तो पेशंट बरा होत असेल, ते रुबी, जहांगीर, मंगेशकर सगळी दवाखाने, हॉस्पिटल्स बंद करून टाकायचे का पुणेकरांनी? आणि तूच सगळीकडे फिरणार का? सगळ्यांना व्यवस्थित ऑपरेशन काही होणार नाही, कॅन्सर बरा होणार, सगळं होणार। काही लाज वाटते का यांना? किती लोकांना लुटायचं, किती लोकांना उलवू बनायचं? मी खरं सांगू इच्छिते, माननीय देवाभाऊ, थोडं लक्ष घालावं, हे जरा अतिच होत चाललेलं आहे। म्हणजे यांच्याकडे हा पैसा येतो कुठून? किती लुबाडतात हे लोकांना? यांचे बंगले बघा, यांच्या दरवाजात गाड्या बघा, यांच्या अंगावरचं सोनं बघा, कुठनं येतं ते? जादूटोणा, मंतरलेलं पाणी। आणि कुठंतरी थांबलं पाहिजे यांच्यावर। काय अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे ना आपल्याकडं? टाका ना एकेकाला आतमध्ये, जिथे या राहुट्या पडतील, जिथे या बंगल्यामध्ये हे असे बाबागिरी, भोंदूगिरी करणारे बाबा आहेत, करा ना त्यांच्यावर गुन्हे दाखल। मी पुण्याचे माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमारजी यांना विनंती करते, सर, तुमच्या प्रत्येक पुण्यामधल्या कानाकोपऱ्यामध्ये असे हे जे भोंदूगिरीचे धंदे चाललेत ना, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। आम्ही पुण्याची जनता सगळी तुमच्या बरोबर उभी राहू, पण हे थांबवा, कारण ह्याच्यामध्ये निष्पाप जीव बळी पडता आहेत। गरीब बायका, ज्यांना काही कळत नाही, त्यांना काही घरात आधार नसतो, ते यांच्याकडे जातात, ते लोक त्यांना उल्लू बनवतात, त्यांचं महिलांचं शारीरिक शोषण होतं, महिलांचं आर्थिक शोषण होतं। हे कुठेतरी थांबलं पाहिजे।